वस्ती तुझे सज्जन गडी वस्ती तुझे सज्जन गडी सज्जन घडी वस्ती तुझे लाज राख येवना माझे लाज राख लाज राख लाज राख येवना माझे हे कृपा घना रामदास माय माझे तीत भावना दीनदास दास गणू रे दीनदास करीत आस दुख वित्रास करीत आस दुख वित्रास यमयातना रामदास माय माझे पतित पावना रामदास माय माय कुंडली कवरदार सीताकांत स्मरण जय जय राम सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय रहमा नजर करो अब मोरे साई तुम बिन नहीं मुझे माँ बाप भाई रहमा नजर करो मैं अंधा हूँ बंदा तुम्हारा मैं अंधा हूँ बंदा तुम्हारा मैं ना जानू 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 अल्लाह इनाय रहमान दर करो आली जमाना मैंने गवाया आली जमाना मैंने गवाया साथिया कर का 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 ईयान कोई मन दर करो अपने मस्जिद का
अपने मस्जिद का झाड़ू गणू मालिका मारा मालिका मारा मालिका मारा मालिका मारा मालिका मारा मालिका मारा तुम बताई रहमान दर करो कुंडली कवरदा पार्वती पती हर हर सद्गुरु साईनाथ महाराज की जय। चरणदा संता लाभे सुख शांती चित्ता चरणदा संता लाभे सुख शांती चित्ता संत कोण तो आधी ओळखी संत कोण तो आधी ओळखी जाणून सर्व मता हिरे मना जाणून सर्व मता लाभे सुख शांती चित्ता चरणदा संता लाभे सुख शांती चित्ता उपदेशाला आचरती जे उपदेशाला आचरती जे उपदेशाला आचरती जे चित्ती असे समता रे मना चित्ती असे समता लाभे सुख शांती चित्ता चरणदा संता लाभे सुख शांती चित्ता आसक्तीचा मनी लेपना आसक्तीचा मनी लेपना आसक्तीचा मनी लेपना विवेके पाहता रे मना विवेके पाहता लाभे सुख शांती चित्ता चरणदा संता लाभे सुख शांती चित्ता कुंडली कवरदार विठ्ठल ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय। सद्गुरु वामन शास्त्री महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ नमः पार्वती पते हर हर महादेव। माणसाला आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत आवश्यक हवी असणारी गोष्ट म्हणजे समाधान। आपण गेले 2 वेळा 3 वेळा याचा विचार निरनिराळ्या वेगवेगळ्या संदर्भामध्ये केला, परंतु त्याचा समान गुणधर्म एकच की मनुष्याला आपल्या जीवनामध्ये समाधान शांतता ही आवश्यक गोष्ट आहे। त्याचे सगळे व्यवहार हे या एका गोष्टीच्या प्राप्तीकरता होत असतात। मग भले ते पारमार्थिक असोत व्यावहारिक असोत किंवा आणखीन काही असोत, प्रत्येक गोष्ट मनुष्य मात्र जी करतो ती हे समाधान मिळावं या धडपडीपोटी करतो। क्वचित त्याच्या काही मूलभूत धारणा वेगळ्या असतील, शक्य आहे की जसं काही लोकांना असं वाटतं की खूप पैसा मिळाला की आपण समाधानी होऊ, आपल्याला शांतता लाभेल म्हणून ते पैशाच्या मागे लागतात। तेव्हा दिसताना ते पैशाच्या मागे लागतात असं दिसतं, परंतु ते पैशाच्या मागे त्यांचं लागणं सुद्धा अंततोगत्वा त्या मिळालेल्या पैशाच्या आश्रयाने मला समाधान मिळेल, मी शांत राहीन, शांततेने जगेन, ही एकमात्र मूलभूत धारणा असते। आणि मग हे सगळे व्यवहार माणसाचे निर्माण होतात। मग कोणी पैसे मिळवण्याकरता व्यवसाय करतं, कोणी नोकरी करतं, अगदी चोऱ्यासुरा करतात, ते या एकाच भूमिकेतनं करतात की त्यांना समाधान पाहिजे। तेव्हा हे जे सगळे चांगल्यापासनं वाईटापर्यंत कमी जास्त प्रमाणात फायदा केलेले, दुसऱ्याचं नुकसान करणारे, नुकसान न करणारे, अनेक प्रकारची वर्गवारी केली तरी शक्य आहे, परंतु या सगळ्याचा मूळ हेतू हा समाधान प्राप्त करून घेण्याचा आहे। असं असलं तरी सुद्धा
म्हणजे फक्त पैसेच मिळवतो माणूस असं नाही समाधाना करता. भजनं करतात, भजनाला जातात, कीर्तन करतात, कीर्तन ऐकतात, प्रवचन करतात, प्रवचनाला ऐकतात, सद्ग्रंथ वाचतात, सद्ग्रंथाचा प्रचार करतात. अनेक व्यवहाराच्या निर्णया योजना असतात. या सगळ्या योजना ज्या करतो मनुष्य, त्याच्या मागे एक समाधान मिळवण्याची एक शाश्वत इच्छा असते. आणि याच्यामध्ये काही विपरीतता नाही की आपण समाधानी राहावं, आपण शांत राहावं, ही अशी आशा असणं, ही कल्पना असणं याच्यात काही वाईट नाही, अतिशय चांगली गोष्ट आहे. तेव्हा या बाकी अन्य व्यावहारिक गोष्टींमध्ये करताना अनुभव मात्र असा येत नाही की अनेक गोष्टींची धडपड करतो मनुष्य, बरं तो सर्वस्वी दुःखी होतो असंही काही नाही. जर सर्वस्वी दुःखी असता तर त्या गोष्टीला फिरकला नसता, त्या गोष्टीकडे कधीच फिरकला नसता. माणसाच्या आयुष्याचं मोठं गंमत अशी असते की त्याला सार्वत्रिक दुःखही सहन होत नाही, तसं प्राप्तही होत नसतं कधी. तसं सर्व सुखही त्याला सहन होणार नाही, ते प्राप्तही होत नाही, हा भाग सोडून द्या. माणसाला दुःखानंतर सुख, सुखानंतर दुःख, हे असं चक्र सारखं चालत राहतं. म्हणून माणसाच्या जीवनात एक अर्थ उरतो. भले आपण आता दुःखाला नकार द्या, दुःखाचा त्याग करा, परंतु दुःखाच्या त्यागाच्या अपेक्षेने सुखाची प्राप्ती ही अधिक समाधानी होऊ शकते. परंतु सांगायचा माझा हेतू एवढाच आहे की सुखाच्या प्राप्तीनंतर किंवा दुःखद गोष्टी विषयांच्या त्यागामुळे माणसाला समाधान प्राप्त होतं, हा अनुभव सार्वत्रिक नाही, हा अनुभव शाश्वत नाही. माणसाला सुखा दुःखाचे प्रसंग येत राहतात, वारंवार येत राहतात, परंतु अनुभव असा येतो की मिळालेलं सुख हे क्षणिक आहे, प्राप्त झालेलं दुःख हे त्या मनाने थोडंसं दीर्घकालीन आहे. हे तर असं असतं की सुख पाहता जवा एवढे, दुःख पर्वता एवढे, ही माणसाची मनोवृत्ती आहे. तरी पण त्यांचं जे काही काल निश्चयात्मक आहे हे प्रत्येकाला अनुभवाला येतं. फक्त आपली कल्पना जी आहे ती इथे फोल ठरते की या गोष्टीतनं मी समाधानी होईन, मला सुख मिळतं. परंतु सुख मिळालं ह्याचा अर्थ समाधान प्राप्त होतच असं नाही. फार थोड्या वेळा सुखाची परिणती समाधानामध्ये होऊ शकते. आणि म्हणून जे व्यावहारिक आपण उपयोजना करतो सुख मिळवण्याकरता, समाधानी होण्याकरता, चित्त शांत होण्याकरता, कारण आपण सकाळी थोडासा विचार केला की नुसतं जर सुख मिळालं तरी माणसाचं चित्त शांत होत नाही, बेचैन होतं. तेव्हा चित्त शांत व्हायचं असेल तर चित्त शांत झालं तरी ते समाधान टिकतं. आणि समाधानी जीवन हे माणसाचं अभिप्रेत जीवन आहे. तेव्हा समाधान प्राप्त करून घ्यायचा जर अनुभव तपासला तर व्यावहारिक सगळ्या सुखांच्या कल्पना तिथं कोसळून जातात. कोणत्याही गोष्टीचा आपण सुखाच्या मापदंडाने काही घेतो टाकतो एकच आहे, एक बाजू त्याची घेणं, दुसरी बाजू टाकणं. तेव्हा या सगळ्याच्या आश्रयाने आम्हाला क्षणिक सुखाची प्राप्ती होते, त्याचा दीर्घकालीन अनुभूती येत नाही. आणि म्हणून ते सगळं व्यर्थ ठरतं. आणि मग असं व्यर्थ ठरत माणूस त्यातनं फ्रस्ट्रेट होत जातो. आणि मग त्याच्या डोक्यातनं नाना तऱ्हेचे वितर्क येतात. आपल्या सामान्यता येत नाहीत, आपला समाज त्या मनाने बरा आहे. ह्याचं कारण संत महात्म्यांचे आपल्यावरती उपकार आहेत. ज्या समाजामध्ये संतांची उपलब्धी इतकी झाली नाही ते समाजात समृद्ध आहेत, पैशाने समृद्ध आहेत, निसर्ग संपत्तीने समृद्ध आहेत, परंतु सौख्य आणि स्वास्थ्याच्या दृष्टीने अत्यंत भुके, कंगाल आणि दरिद्री आहेत. अमेरिकेचं उत्तम उदाहरण आहे. अत्यंत श्रीमंत देश आहे, अतिशय सधन संपन्न देश आहे, परंतु समाधानाच्या पातळीवर अत्यंत दरिद्री देश आहे तो. त्यांचं बाह्योपचाराला भुलून काही उपयोग नाही. माणसाचं थोडं वैयक्तिक बोलणं करून बघा म्हणजे लक्षात येईल की आपण फार समाधानी आहोत. त्याच्यापेक्षा आपण अजूनही आपला सामान्यतः समाज हा समाधानी आहे. आपण सुखाने रस्त्यावर हिंडू शकतो, कोणाशी गप्पा मारू शकतो, परत येऊ शकतो. त्या देशात लोक मोकळेपणाने बोलू शकत नाहीत. बोलायला गेला तर समोरचा थरथर कापतो, न जाणं हा जाताना माझा मुर्दा पडून जाईल म्हणून. माझ्या गोष्टी सांगत नाही, जे लोक जाऊन आले त्यांचा अनुभव आहे. एक आपले इथे नामांकित साहित्यिक गेले होते, त्यांनी असं लिहून त्याचं त्या लेखाचं नाव लिहिले, देश हरवलेला देश किंवा देश शोधत असलेला देश असं काहीतरी आहे. त्याने असं म्हणलं की मी एक रस्ता चुकलो तर आता पोस्टात विचारावा रस्ता, म्हणून पोस्ट कुठे आहे चौकशी करायला एका म्हातारीला विचारलं की बाई इथलं पोस्ट कुठे आहे. ती बाई आधी 1-2 मिनिटं बेशुद्ध झाली की आता हा काय करतोय. मग ती थोड्या वेळाने सावध झाली, थोडं रस्त्याच्या कडेला त्याला मी म्हणलं बसवलं. मग तिला लक्षात आलं की हा माणूस सज्जन दिसतोय. मग तिने चौकशी केली. तो म्हणला मी फक्त तुला पोस्टाचा पत्ता विचारला, तुला याच्यात एवढं घाबरल्यासारखं काय झालं. ती म्हणली बाबा रे आज आमच्यातलं काही भरोसा नाही, माणसं काहीतरी निमित्ताने कशा गोळ्या घालतील याचा पत्ता लागत नाही. त्याला मगिंग म्हणतात तिथे. इतकं भयानक आहे. आता कसलं स्वास्थ्य आहे काय, त्या पैशाला घेऊन करा. तेव्हा केवळ बाह्योपचाराची साधनाची उपलब्धी वाढली म्हणून मनुष्य समाधानी होतोय, खोटं आहे. आणि म्हणून त्याच्या मागं आपण किती लागायचं हा ज्याचा त्याने विचार करावा. आज शहाणं होऊन दुसरा मार्ग शोधणं हे बरं आहे. जितकं उशिरा करू तितकं समाधानाची प्राप्ती उशिरा होते. मग अनुभव जर असा नाही की आम्ही कोणत्याही गोष्टी जर करायला गेलो तर समाधान मिळत नसेल तर करायचं काय.
आणि म्हणून समाधान मिळवण्याचा मार्ग सांगतात. शरण जा संता लाभे सुख शांती चित्ता, शरण जा संता लाभे सुख शांती चित्ता. आणि म्हणून माणसाला जर समाधान प्राप्त करून घ्यायचं असेल, शेवटी प्रत्येकाचं जीवन हे भिन्न आहे. जसं माझं आयुष्य आहे तसं तुमचं नाही, जसं तुमचं आहे तसं त्यांचं नाही. प्रत्येकाचा जीवनक्रम याच्यामध्ये त्याला भोगावे लागणारे सुखदुःख अनेक प्रारब्धाचे योग असतात, हे प्रत्येकाचे भिन्न आहेत. तरी सुद्धा सर्वांना सार्वत्रिक उपयोगी पडणारी एकमात्र गोष्ट आहे, आणि ती एकमात्रच गोष्ट आहे की जर समाधानाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्याचा मार्ग आहे संतांना शरण जाणं. नान्यः पंथा, याला दुसरा मार्ग नाही. त्याला शब्द दुसरे असतील, परंतु संतांना शरण जाणं हा एकमात्र मार्ग शिल्लक आहे. मग भले तुम्ही त्याचं आवरण भक्ती मार्गाचं द्या, कारण भक्ती मार्गाची सुरुवातच संतांना शरण गेल्यापासून होते, त्याला दुसरा इलाज नाही आहे. त्याला त्या 4थ्या अध्यायामध्येच वर्णन केलेलं आहे. ज्ञानोबाराने त्याचे मोठे टीका चांगली लिहिली की हे कोणाला मिळतं, जे ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुभटा वळगोनी. की असे जे संत महात्मे असतात त्यांच्या सेवेच्या आश्रयाने, त्यांच्या कृपेच्या आश्रयाने हे दार ओलांड जे समाधानाकडे घेऊन जातं मनुष्याला. तेव्हा रस्त्याला नाव कोणतं देता याला आपल्याशी काही त्याला मतलब नाही. तेव्हा समाधान जर प्राप्त करून घ्यायचं असेल, जी परिस्थिती आपल्या प्रारब्ध संचिताने, दैवाने आणि आपल्या कर्माने जी भोगावी लागेल, त्या प्रत्येक प्राप्त झालेल्या परिस्थितीमध्ये जर अंतःकरण समाधानी राहायचं असेल तर माणसाला संतांना शरण जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. तो एकमात्र मार्ग आहे आणि अतिशय चांगला मार्ग आहे, कुठलाही वाईट मार्ग नाही. जसं ज्ञानेश्वरानेच एके ठिकाणी म्हणले, येथ मनाचा मारू न करिता, इंद्रिया दुःख न देता, मोक्ष सुख असे आईता श्रवणाची माझी. की ज्ञानेश्वरीच्या श्रवणाचं सामर्थ्य त्याने असं म्हणलंय की इथं कुठं मनाला मारायला नको. जे अन्य काही मार्गांमध्ये मनाचा निर्धार करावा लागतो, संयमात व्हावं लागतं, शरीराला दुःख द्यावं लागतं, ते आसन आहे, ध्यानधारणा आहे, दुःखद प्रसंग आहेत त्या त्या पातळीवरती, असं काही करायला नको. अतिशय सामान्य सोपं सुंदर मार्गाने, जैसे सोहोकासन सांगडे सोपे होय, असं की मार्गू तरी बहुसाळ जाई निद्रेचे सुखन मोडे. की जसं एखादा पालखीत माणूस बसावा, पालखीचा रस्ता चालू आहे म्हणजे आता प्रवासही होतो, मस्त झोपायलाही जागा असते, झोपही मिळते. 3 टायरमध्ये प्रवास, रिझर्वेशन असलेल्या 3 टायरमध्ये प्रवास केल्यासारखं सुख आहे समजा. की झोपायलाही मिळतं, झोपा, प्रवास थांबत नाही, निश्चित मुक्कामाला पोचता. इतकं असं सोपा मार्ग आहे हा संतांना शरण जाण्याचा मार्ग आहे. आणि म्हणून मनुष्याने आपल्या परिस्थितीच्या मध्ये आपलं चित्त समाधानी राहण्याकरता जर काही करणं अभिप्रेत असेल तर संतांना शरण जावं. मग संतांना शरण जाणं हा मार्ग जर स्वीकारला तर संतांना शरण जायचं म्हणजे कोणाला शरण जायचं, मोठी आपत्ती आहे. कारण संतांच्या व्याख्या आणि संतांची वस्तुस्थिती, संतांच्या विषयीची आपली कल्पना याच्यामध्ये काही सुसंवाद असला तर बरं आहे. नाहीतर संतत्व राहायचं वेगळीकडे, आम्ही संत म्हणायचो दुसऱ्याला, आणि फसगत झाली तर आणि अशी होते फसगत, याच्यात नवल काही नाही, अशी फसगत होते. परिणाम काय होतो, आम्ही आमच्या कल्पनेने संत गृहीत धरतो, संत मानतो, संताला फसतो, संतत्वाला च्या आमच्या कल्पनेने फसगत होते, त्यांना शरण जातो. आमचं शरण जाणं प्रामाणिकपणे असतं, परंतु जो लाभ अभिप्रेत आहे, चित्ताला समाधान मिळायचं, तो मिळत नाही. आणि मग माणसाला आपल्या कर्मामध्ये चुकला असेल असं कधीच जाणवत नाही, तो संतत्वाला शिव्या घालायला लागतो. काय मिळवलं यांचं, आम्ही यांना शरण गेलो, काय मिळवलं. तेव्हा फसगत असं एक साधी गोष्ट करा, व्यवहाराची आहे की आजकाल तर आपल्याला फार अनुभवाला येणारी गोष्ट आहे की एखाद्या रोगावरचं एखादं रामबाण प्रभावी औषध आहे, तेव्हा आपण त्या औषधाचं नाव बघितलं, दुकानामध्ये गेलो, ते औषध विकत घेतलं. आपल्या दुर्दैवाने जर घेतलेलं औषध मिलावटीचं असलं, कदाचित त्या दुकानदाराचाही दोष नसेल, माहित नाही आपल्याला, कारण आजकाल इतके ते डीलर्स आणि सब डीलर्स असतात, नेमका कोणाचा दोष हे माहित नाही. तेव्हा दुकानदारी प्रामाणिक होता औषध देणारा, त्याच्या कधी आलेलं औषधच मुळात बोगस होतं. यांनी प्रामाणिकपणे दिलं, दुकानदार प्रामाणिक सज्जन होता, घेणाऱ्यांनी पैसे दिले, घेतला, ते औषध घेतलं, गुण आला नाही, आता दोष कोणाचा. तेव्हा दोष असतो शेवटी, दोष जर विचार केला तर त्या औषधातल्या मिलावटीचा दोष आहे, ते ओळखलू न शकल्याचा दोष आहे. तसं आमची फसगत होते की आम्ही आमच्या मापाने संतत्व ओळखायला जातो, ओळखलं जात नाही संतत्व, कारण ते संतत्वाची व्याप्तीच मुळात मोठी सूक्ष्म आहे. आणि म्हणून इथं अवघड बनवतो की आम्ही जर संतांना ओळखायला फसलो तर मग त्याच्या पुढची ती सेवा, मग त्याच्यातनं निर्माण होणारं फळ हे सगळंच फसत जातं. मला सांगा, एसटी स्टँडवरनं जर पहिल्यांदाच चुकीच्या गाडीत जर बसलो तर अगदी खिशात नोटा खरे असले तरी काय उपयोग येतात, तो चुकीच्याच रस्त्याला जाणार. उलट त्याचं नशीब जेवढ्या लवकर गाडीतनं खाली उतरेल तेवढा बरा,
जेवढ्या त्याला उशिरा लागेल. आहेत काही बहादर असे असतात 5-5 किलोमीटर पुढे जातात, त्याला पत्ता लागत नाही. आमच्या इथं ते सोलापूर कोल्हापूर दोन्ही पूरपूर आहेत. तो सोलापूरहून कोल्हापूरकडे जायची गाडी का कोल्हापूरहून सोलापूरकडे जायची गाडी, कायमची बोंब आहे. लवकर जागा झाला तर गावातल्या गावात उतरता येतो, नाही तर त्याला लांब कुठेतरी कंडक्टर सोडतो, बरोबर तो निर्दयपणे उतर म्हणतो खाली, तू मागं कसायचा. तेव्हा जेवढं उशिरा जागा होईल तेवढा त्रास जास्त, पुन्हा त्याला ते स्टँडवर यावं लागतं. तसं लवकर जाणीव झाली तर बरं, आणि जर फसला तरी एसटीला शिवाय घालून काय उपयोग आहे. अरे तू चुकीच्या एसटीत बसलाय, त्याला एसटीने काय करावं त्याला. आधी आपण आता त्या पाट्या दिसण्यासारख्या नसतात सोडून द्या, त्या गाड्या प्लॅटफॉर्मवर सुद्धा लागत नाहीत. काय एक कौतुक सांगावं त्याचं. पण इतकं सगळं करून आपण धडपडत असतो, त्याला शिवाय घालत नाही. कारण काय ते आपल्याला प्रत्यक्ष माहित आहे की आम्ही जर चुकीच्या गाडीत बसलो तर फसगत व्हायचीच. मग तसं इथे लक्षात घ्यावं. आणि म्हणून फसगत होऊ नये असं वाटत असेल तर संत कोण तो आधी ओळखी, संत कोण तो आधी ओळखी, जाणून सर्व मता लावे, सुख शांती चित्ता शरणदा संता लावे, सुख शांती चित्ता. आणि म्हणून संतांना शरण जाणं हे बरोबर आहे. मनाच्या समाधानाकरता संतांना शरण गेलंच पाहिजे. पण शरण ज्या संतांना जायचं त्या संतत्वाविषयीची माहिती करून घेणं आवश्यक आहे, आज तरी निदान आवश्यक आहे. एक काळ असा असेल जिथे संत महात्मे म्हणून सहज प्रगट होते, उपलब्ध होते. लोकांना त्या काळात वैचारिक प्रदूषणही कमी होतं. त्यामुळे आज जसं स्वच्छ पाणी दुर्लभ गोष्ट झाली, अगदी 14 रुपये लिटर सुद्धा विकत घ्यावं लागतं. काय करता, आज स्वच्छ पाणीच नाही उपलब्ध का, तर प्रदूषण वाढलं. तसं आज सगळीकडे प्रदूषण वाढलंय, तसं वैचारिक प्रदूषण वाढलंय, भावनिक प्रदूषण वाढलंय. त्यामुळे या सगळ्या प्रदूषणाच्या काळामध्ये अधिक काळजी घेणं आवश्यक आहे. आज आपण ती काळजी घेतो, कुठलंही पाणी पित नाही, घरातलं तरी नेतो, नाही तर 14 रुपये तर 14 रुपये लिटर विकत घेतो. आपण घेतो विकत, काय करता त्याला. जर प्रदूषित पाणी पिऊन आजारी पडण्यापेक्षा हे बरं. आता ते कसं असतं हा भाग सोडून देऊ, तरी परंतु ते जी काळजी आपल्याला घ्यावी लागते ती आज या वैचारिक प्रदूषणाच्या काळात काळजी घ्यावी लागते. की संत कोण ते आधी ओळखायला पाहिजे. आणि हे निश्चित आहे, हे आधी ओळखलंच पाहिजे. आणि हे ओळखण्याकरता निरनिराळी मतमतांतर काय सांगतात, निरनिराळे आचार धर्म काय सांगतात, संप्रदाय काय सांगतात, आणि मग त्याच्यानंतर आपल्याला दिसतं काय, या सगळ्याचा अतिशय दक्षतेने विवेकानेच विचार करावा लागतो. पर्याय नाही त्याला दुसरा. हा विचार प्राप्त करायचा कसा, हा विचार प्राप्त करायला सुद्धा थोडंफार त्या संतांची कृपाच लागते. आणि संतांची कृपा होण्याकरता ह्या विचाराची प्राप्ती करावी लागते. हे बीजवृक्ष न्यायाने समजून घ्यावं. की आधी बीज असतं का आधी फळ असतं म्हटलं तर हे चक्र न संपणार आहे. की बीज मिळालं, ते बीज पेरावं, तर ते उगवायचं, त्याला झाड व्हायचं, त्या झाडाचं फळ व्हायचं, त्यात पुन्हा बी मिळायचं. तेव्हा आधी काय करावं नेमकं. आणि अशी जर जो काहीही न करता चिकित्सा करत बसतो त्याला बीही मिळत नाही, त्याला फळही मिळत नाही, तो नुसती चिकित्सा करत बसतो. आणि शहाणा असेल तो काय करतो, जे उपलब्ध असेल तिथून पुढे मार्ग आक्रमाला सुरुवात करतो. बी असेल, बी पेरा, बी उगवेल, त्याचं झाड होईल, त्याची निगा राखा, त्याला फळ लागेल, त्यात पुन्हा बिया मिळतील, त्या पुन्हा लावा, समृद्ध होत जाईल. आधी झाड मिळालं, झाडाची काळजी घ्या, त्याला फळ लागतील, त्यात बी असेल, पुन्हा बी पेरा. हे बीजवृक्ष न्याय सकृत दर्शनी विपरीत वाटतो, पण तो अतिशय हिताचा आहे. तुम्हाला बी मिळालं का फळ मिळालं काही फरक पडत नाही. जोंधळ्याचं ताट मिळालं का जोंधळा मिळाला, काही जे मिळेल तिथनं पुढे चालत राहा, तुम्हाला ते पुढे ते चक्र चालू होत राहतं. याला बीजवृक्ष न्यायाचा मोठा फायदा म्हणतात. आणि म्हणून आधी संत कृपा व्हावी का आधी ज्ञान करून घ्यावं, थोडंसं ज्ञान करून घ्यावं, थोडीशी कृपा होईल, थोडीशी कृपा झाली की थोडंसं ज्ञान होईल. असं ते परस्परम भावयंतः सारखं चालत राहतं, एकमेकावर अवलंबून राहतं. थोडं हे वाढवलं की ते वाढतं, ते वाढवलं की हे वाढतं. याच्याकरता सगळ्या मतमतांतराचा विचार करायला माणसाने शिकलं पाहिजे. जर विचारच केला नाही तर फसगत झाली तर दोष द्या कोणाला. आपण एक तर सामान्यतः विचार करत नाही, आणि विचार करत नाही याचा अर्थ आपल्याला बुद्धी नसते असं नाही. अनेक वेळा आपल्याला सांगितलं असेल की मनुष्याला बुद्धी ही सगळ्यांची सारखीच असते. आपल्याला आज आश्चर्य वाटेल की काय परिणाम झाला काय डोक्यावरती याचा. सगळ्यांची बुद्धी सारखी, तर सगळ्यांची बुद्धी सारखीच असते. जी माणसं बुद्धिमान वाटतात आणि काही माणसं बुद्धिमान वाटत नाहीत, याचे दोन कारण आहेत. एक कारण म्हणजे आमच्या संदर्भाने ती बुद्धिमान असतात. आपल्याला करायची एखादा चांगला गाडी हाकणारा बुद्धिमान वाटतच नाही, आपल्याला विमानाचा पायलट बुद्धिमान वाटतो. अरे बैलगाडी चालवायचं सुद्धा कौशल्य आहे, त्यालाही एक बुद्धी आहे. ते बैल सांभाळणं हेही एक बुद्धी आहे. प्रत्येकाचं स्वतंत्र टेक्निक आहे. तेव्हा आपल्याला कदाचित अतिपरिचयात आपल्या जवळचा माणूस बुद्धिमान वाटत नाही, पण तीही बुद्धी असते एक प्रकार. तेव्हा आपण बुद्धिमान समजतो, आणि ज्याला बुद्धिमान समजत नाही तो खरंच बुद्धिमान नसतो असं नाही. आपल्याला त्याची बुद्धिमत्ता प्रत्ययाला येत नाही म्हणून आपण त्याला अडाणी समजतो. अडाणी असतातच असं नाही. निरक्षरता वेगळी आणि अडाणी पण वेगळं. एक वेळ माणूस निरक्षर असेल, अडाणी असतो असं सांगता येत नाही. दुसरा एक प्रकार असा असतो की जो अनुभवायचा विषय असू शकतो.
की आज मी बुद्धिमान वाटत नाही, माझं मला, दुसऱ्याला नाही, माझं मला. मला कळतं की त्या माणसाला एकदा सांगितलं की पटतं, त्याला जो अर्थ लक्षात येतो तो माझ्या लक्षात येत नाही, ह्याच्याशी तर मी प्रामाणिक आहे. मग बुद्धी जर सारखी आहे, हे झालं कसं? ते झालं असं कारण की बुद्धिमत्ता ही जी शक्ती आहे ती शक्ती सारखीच आहे. तो माणूस त्या भगवंताने दिलेल्या शक्तीचा जास्तीत जास्त फायदा करून घेऊ शकतो म्हणून तो बुद्धिमान ठरतो. मी त्याचा फायदा करून घेऊ शकत नाही म्हणून मी कमी बुद्धीचा ठरतो. त्यामुळे बुद्धिमत्ता दिलेली ही सारखीच असते, तिचा वापर कोण कसा करतो. कदाचित असा असेल आमच्या जन्मजन्मांतराच्या संस्काराने बुद्धी आम्हीच इतकी गंजून टाकली असेल की भले मूळतः बुद्धी चांगली होती, आम्ही न वापरल्याने. बरं, बुद्धीचं मोठं वैशिष्ट्य आहे की त्या विद्याधनाचंच वैशिष्ट्य असं सांगतात की बाकीची सगळी धन दान दिल्याने नष्ट होतात, कमी होत जातात, क्षयी होत जातात. एक विद्याधन मात्र असं आहे, ज्ञान एक असं आहे, बुद्धिमत्ता अशी आहे की जी दिल्याने वाढते. कारण ती दिली जाते, दिल्याच्या क्षणी पुन्हा कानाच्या, एक तोंडातलं दिलं तर 2 कानातनं ऐकलं जातं, ते दुप्पटच होतं माणसाचं. तेव्हा असं दिल्याने जातं. म्हणून कित्येक वेळा अत्यंत मतिमंद माणसाला दुसऱ्याला उपदेश करायला लावतात. आम्हाला कीर्तन बहुतेक त्याच्याकरता करायला लावतात काय की तुम्ही दुसऱ्याला उपदेश करा. माणसाला हौसच ते उपदेश करायची, हरकत नाही, उपदेश करा, आपलं आपल्याला ऐकायला येईल, कुठेतरी फायदा होण्याची शक्यता आहे. अशा पद्धतीने आम्ही न वापरल्यामुळे कदाचित निर्बुद्ध ठरू शक्य आहे. आणि म्हणून बुद्धीवरचं आवरण असणं हा भाग वेगळा पडतो. पण बुद्धिमत्ता आहे, कारण बुद्धिमत्ता ही मनुष्य निर्मित नाही, ती आईबापांच्याकडनं आलेली नसते, ती भगवंताकडनं आलेली असते. आणि म्हणून त्या बुद्धीचा विनियोग जास्तीत जास्त करायला शिकणं हा शहाणपणा आहे. अभ्यास करायचा असतो, ज्ञान मिळवायचं असतं, म्हणजे ते असतं. विवेकानंदाने एके ठिकाणी असं म्हणले, तुम्ही नुसते त्या बुद्धीचा वापर शिका, सगळं ज्ञान तुमच्या ठिकाणीच आहे. म्हणून सगळे ऋषी जे अंतर्ज्ञानी झाले, सर्वज्ञानी झाले, याचं महत्वाचं कारण ते आहे, ते टेक्निक त्यांना साध्य झालं. ते एकदा साध्य झालं की शेवटी कुठलंही ज्ञान या विश्वाच्या तर बाहेर नाही. जर विश्वाचं सम्यक ज्ञान झालं तर म्हणून ती सगळे आपले संत महात्मे परिपूर्ण ज्ञानी असतात असं त्यांचं वर्णन केलंय. आणि म्हणून संत कोण हा अतिशय काळजीपूर्वक विचार करून स्वीकारण्याचा विषय आहे. आमच्या दासगणू महाराजांनी सुद्धा या ठिकाणी स्पष्ट शब्दात म्हणलंय, कोणा भजती कोठे राहती, कोणा भजती कोठे राहती, उदर कशावर ते भरती, शेती अथवा घेणे देणे, वाकी बैला ते करीती, अथवा बांधून मठमठी ग्रामी, शिष्य शिष्यिणी बोंदिती. दास गणू म्हणे शोध करावा, दास गणू म्हणे शोध करावा, प्रत्येकाने या करीती, कोणा भजती कोठे राहती, उदर कशावर ते भरती, कोणा भजती कोठे राहती. संतत्वावरती श्रद्धा निष्ठा ठेवण्यापूर्वी नाहीतरी एक निश्चित आहे, आपला धर्म आपली संस्कृती काही अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी नाही. आज ही गाढवं काय म्हणतात हे सोडून द्या, आपल्या इथं कुठे असा बावळपणाला थारा दिलेलाच नाही. किंबहुना प्रत्येकाने, महाराज म्हणतात दासगणू म्हणे शोध करावा प्रत्येकाने या रीती, ज्या रीती मागे सांगल्या, कोणा भजती कोठे राहती, उदर कशावर ते भरती. काय यांचं उत्पन्नाचं साधन काय, कशाचं जोरावर एवढे चालतात, काय यांचं करतात, काय नाही यांचं तत्वज्ञान काय, यांचा उपदेश काय, त्यांचा मार्ग कुठला, या सगळ्याचा बारकाईने विचार करावा. म्हणजे फसगत होण्याची शक्यता कमी कमी होत जाते. आणि अशा नंतर मग निष्ठा, मग श्रद्धा, मग विश्वास. आपण एक काय करतो, आपल्या आळशीपणामुळे, दुर्लक्षामुळे, अज्ञानामुळे, काही नावं द्या त्याला, या गोष्टी करत नाही, नको त्या ठिकाणी नको तसं आपण बावळटासारखं वागतो. आणि फसगत झाली की चांगल्या लोकांच्या नावाने बोंब मारतो. असं आहे शेवटी. आज आपले प्रत्येक क्षेत्रात ओरड झाली, याचं महत्वाचं कारण तेच आहे की मुळात आपला धर्म चांगला नव्हता का, धर्म वाईट होता का, संस्कृती वाईट आहे का. परंतु एक तर आमची अवस्था अशी आहे की ज्यांना संस्कृतीबद्दल प्रेम आहे त्यांना संस्कृतीबद्दलचं ज्ञान नाही. ज्यांच्या थोड्याफार निष्ठा धर्मावरती आहेत त्यांचा धर्माचं ज्ञान नाही, धर्माचा आचार नाही, नुसती उद्घोषणा असते. आणि मग याच्यामुळे कुठेतरी फसगत होते. काही माणसं चुकत असतात, शेवटी आपली हजारो वर्षाची परंपरा आहे, लाखो वर्षाची परंपरा आहे. काही चुका होत असतात, त्या चुका दुरुस्त करायच्या का, चुका झाल्या म्हणून सगळ्याच इथून मुळापासून सगळं खोटं म्हणायचं. तेव्हा इतकं जर सगळं खोटं असतं, असत्य असतं, तर इतकं दीर्घकालीन टिकलं नसतं. आज जगातल्या अनेक संस्कृती होत्या, आज नाहीशा झाल्या, उत्खननामध्ये सापडल्या तर सापडल्या, नाही तर नाही. आज कसे का असे ना, आम्ही रडत खडत कसे का विना, दैन्य भोगत का विना कुठेतरी जिवंत आहोत. म्हणजे आम्ही पुन्हा समृद्धीकडे जाऊ शकतो. जिवंतपणाचं लक्षण आहे, कुठेतरी आरोग्य प्राप्त होईल. परंतु ह्याचा अर्थ आमचं जीवनच खोटं असं म्हणणं चुकीचं आहे.
तसं आपल्या संस्कृती धर्माचं या परंपरांचं आहे. काही माणसं दांभिक असतील म्हणून सगळेच संत म्हणत दांभिक समजावेत का? काही ठिकाणी अनाचार होत असेल म्हणून सगळेच तसे समजायचे का? असं जर प्रमाण लावलं तो कोणताही या पारमार्थिक क्षेत्रापेक्षा व्यावहारिक क्षेत्रामध्ये जास्त नुकसानी, जास्त नालायक माणसं आहेत, जास्त नोकर नालायक आहेत, जास्त सत्ताधीश नालायक आहेत म्हणून सगळे सत्ताधीश नालायक समजायचे, सगळे नोकर नालायक समजायचे. एकही क्षेत्र आज उपलब्ध नाहीये की ज्याच्यामध्ये चांगला प्रामाणिकपणाच फक्त राहिला नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये बेईमानी शिरली. मग प्रत्येक ठिकाणची बेईमानी असल्यानं सगळे सर्वसकट बेईमान ठरवायचे का? जर ठरवायचे नसतील तर पारमार्थाच्या बाबतीत सुद्धा हा विचार केला पाहिजे. काही माणसं माझ्यासारखी सामान्य असतात की आम्हाला स्वतःची बुद्धिमत्ता काहीच नाही, काहीतरी ऐकायचं, बरं वाटलं तेवढं फक्त बोलायचं. चुकलं असेल ठीक आहे, चुकतंय, माझे काहीतरी लिमिटेशन्स आहेत की नाही? जर त्याची लिमिटेशन्स असतील तर माझी लिमिटेशन्स आहेत.